आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघ जयराज पाटील यांच्या प्रचाराचा धडाका। भैरवनाथाच्या आशीर्वादाने मोहिमेचा शुभारंभ। येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामेरी मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे। भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार जयराज पाटील यांनी आपल्या प्रचाराचा श्री गणेश ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात श्रीफळ वाढवून अत्यंत उत्साहात केला। लोकसेवा आणि विकास हाच ध्यास घेऊन पाटील यांनी निवडणुकीच्या रणांगणात उडी घेतली असून त्यांच्या या दौऱ्याने विरोधकांच्या गोटात खळबळ माजली आहे। मागील 4 दिवसांपासून जयराज पाटील यांनी मतदारसंघात आक्रमक पवित्रा घेत गावागावात जाऊन मतदारांशी प्रत्यक्ष संवाद साधण्यास सुरुवात केली आहे। झंझावाती दौऱ्यांच्या माध्यमातून त्यांनी गाठीभेटींवर भर दिला असून ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत केले जात आहे। प्रचाराची सुरुवात पारंपरिक पद्धतीने भैरवनाथाचे दर्शन घेऊन केल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे। केवळ सभा न घेता प्रत्येक घरापर्यंत पोहोचून लोकांच्या समस्या जाणून घेण्यावर पाटील यांचा भर आहे। केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन त्यांनी मतदारांना दिले आहे। दौऱ्यादरम्यान तरुणांची मोठी फळी पाटील यांच्यासोबत दिसून आली। सोशल मीडियावरही त्यांच्या प्रचाराचा मोठा प्रभाव जाणवत आहे। कामेरी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आणि प्रलंबित प्रश्न सोडवणे हेच माझे मुख्य उद्दिष्ट आहे। भैरवनाथाचा आशीर्वाद आणि जनतेची साथ याच्या जोरावर परिवर्तनाची लाट नक्की येईल असे बोलताना जयराज पाटील म्हणाले। जयराज पाटील यांनी प्रचाराच्या सुरुवातीलाच घेतलेली ही आघाडी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। मागील 4 दिवसात त्यांनी ज्या पद्धतीने मतदारसंघातील कानाकोपरा पिंजून काढला आहे त्यावरून त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांसमोर मोठे आव्हान उभे केले असल्याचे चित्र दिसत आहे।